पुण्यात 18 जणांचा मृत्यू. विषारी हातभट्टी दारूमुळे महाराष्ट्र हादरला. राज्य उत्पादन शुल्क विभाग एवढे दिवस झोपेत होते का? पुणे येथे विषारी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेने राज्यातील अवैध मद्य निर्मितीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील राणीपूर व फत्तेपूर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच कारवाई करत हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. मात्र या कारवाईच्या वेळेवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हातभट्टी दारूचा अवैध व्यवसाय अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू आहे. या व्यवसायाबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे अलीकडे करण्यात आलेल्या कारवाई ही केवळ दिखाव स्वरूपाची असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कायद्यानुसार अवैध मद्य निर्मिती, साठवणूक व विक्री रोखण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र जीवितहानी झाल्यानंतरच हालचाल करणाऱ्या प्रशासनामुळे विभागाच्या दक्षतेवर प्रश्न उपस्थित होतोय. जर वेळेत आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली असती तर अशा दुर्दैवी घटना टाळता आल्या असता असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून हातभट्टी व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अथवा अप्रत्यक्ष संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरातील अवैध मद्य निर्मिती केंद्रांवर सातत्यपूर्ण धाडी, गुप्त तपास आणि कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जाते. हातभट्टी दारूमुळे नागरिकांचे जीव जात असताना केवळ कारवाईचे फोटो आणि प्रसिद्धीपत्रके पुरेशी नसून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जबाबदार, पारदर्शक आणि ठोस प्रशासनिक कृतींची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, नंदुरबार.